हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स. आपण बघत होतो क्लास 10चा सायन्स आणि क्लास 10च्या सायन्समध्ये काही बेसिक टॉपिक्स कव्हर केल्यानंतर आपण आलो होतो पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स पर्यंत. आणि पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये जो आपण लास्ट टॉपिक कव्हर केला तो असेल डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल. मीन्स मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये जे डिमेरिट्स होते ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत मॉडर्न पिरियडिक टेबल आणि यालाच म्हणतो आपण लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. जसं आपण बघितलं सुरुवातीला डोबेरायनर ट्रायड्स होतं, त्यानंतर आलं न्यूलँड्स ऑक्टेव्हज आणि त्यानंतर आलं मेंडेलियस पिरियडिक टेबल. आणि जो पिरियडिक टेबल आपण आजही यूज करतो तो असेल मॉडर्न पिरियडिक टेबल. मीन्स फर्स्ट डोबेरायनर, त्यानंतर न्यूलँड्स, त्यानंतर आलं मेंडेलियस पिरियडिक टेबल. आणि हा पिरियडिक टेबल जो मॉडर्न पिरियडिक टेबल और लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल आहे हा आजही कंटिन्यू आहे, मीन्स आजही चालत आहे. सो हा जो पिरियडिक टेबल आहे हा दिला होता हेनरी मोसले या सायंटिस्टने. सो जेव्हा मेंडेलियस पिरियडिक टेबल लिहिला गेला तो अरेंज केला गेला अकॉर्डिंग टू ॲटॉमिक मास. त्यानंतर न्यूलँड्स ऑक्टेव्हज बघितलं तो सुद्धा अरेंज असेल अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. आणि डोबेरायनर ट्रायड्स बघितलं तो सुद्धा अरेंज असेल अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. सो जे आपण आतापर्यंत पिरियडिक टेबल बघितले ते सगळे अरेंज केले होते किंवा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स बघितलं तर ते सगळं अरेंज केलं होतं अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. पण जो फर्स्ट ट्राय घेतला अकॉर्डिंग टू ॲटॉमिक नंबर्स, मीन्स आता जो आपण पिरियडिक टेबल बघतो मॉडर्न पिरियडिक टेबल हा अरेंज आहे अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. बघा आतापर्यंत जे पिरियडिक टेबल अरेंज केले गेले ते अरेंज केले गेले अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. पण जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तो अरेंज केला गेला अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स आणि हा अरेंज केला होता हेनरी मोसले. बघा हेनरी मोसले या सायंटिस्टने. सो आता जेव्हा मेंडेलियस पिरियडिक टेबल लिहिला गेला तेव्हा इंटेरियर ऑफ ॲटम मध्ये काय असेल, मीन्स ॲटमच्या इंटेरियर मध्ये काय प्रेझेंट होते ही डिस्कव्हरी व्हायच्या होत्या. सो त्यामुळे मेंडेलियसने अरेंज केलं असेल अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. पण जेव्हा मोसलेस पिरियडिक टेबल आला तेव्हा इंटेरियर ऑफ ॲटम मीन्स ॲटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स, त्यानंतर आणखी प्रेझेंट असतील प्रोटॉन्स, ही सगळी डिस्कव्हरी झाली होती. आणि या सगळ्या डिस्कव्हरी नंतर हेनरी मोसलेच्या लक्षात आलं की जे ॲटॉमिक नंबर्स आहेत मीन्स नंबर ऑफ प्रोटॉन्स. आता ॲटॉमिक नंबर हे आपण व्हिडिओज मध्ये बघितलाय, तुम्ही मागच्या सिरीज या सिरीज मध्ये क्लास 10च्या सिरीज मध्ये जाऊन बघू शकता ॲटॉमिक नंबर. सो हेनरी मोसलेच्या लक्षात आलं की जे ॲटॉमिक नंबर्स आहे ते रेग्युलर इंटरवलवर रिपीट होत आहे. सो रेग्युलर इंटरवलवर रिपीट होत आहे हे म्हटल्यापेक्षा युनिफॉर्म रेंज मध्ये फॉलो करताय. सो युनिफॉर्म रेंज काय असेल तर 1 नंतर 2, 2 नंतर 3 अशी एक युनिफॉर्म रेंज फॉलो करताय. सो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी अरेंज केले अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स. सो बघा आता फर्स्ट एलिमेंट घेतला हायड्रोजन, याचा ॲटॉमिक नंबर होता 1 आणि सेकंड एलिमेंट घेतला हेलियम, याचा ॲटॉमिक नंबर होता 2. आता जे ॲटॉमिक मास नुसार जे आयसोटोप वाला डिमेरिट्स होता मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये जे आयसोटोप्स होते मीन्स त्यांचे जे ॲटॉमिक मास होते ते डिफरंट होते. पण आता आयसोटोप जर बघितलं पुन्हा आयसोटोप्स असतील ज्यांचा ॲटॉमिक मास डिफरन्स असेल पण त्यांचा जो ॲटॉमिक नंबर येत होता तो सेम होत होता. त्यामुळे आयसोटोपचा जो डिमेरिट आहे तो हेनरी मोसलेस पिरियडिक टेबल और मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये निघून आला. मीन्स जे आयसोटोप्स असतील, आता आयसोटोप्स बघितले तर त्यांचा ॲटॉमिक मास डिफरन्स असेल आणि ॲटॉमिक मास जर डिफरंट असेल तर त्या प्रत्येकाला डिफरंट पोझिशन द्यावी लागली असती मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये. पण आता त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असल्याने ते सगळे एकाच पोझिशन लिहू शकले इन मॉडर्न पिरियडिक टेबल. सो हा एक डिमेरिट मेंडेलियस पिरियडिक टेबलचा निघून आला मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. आजही हायड्रोजनची पोझिशन जे आहे ते मॉडर्न पिरियडिक टेबल फिक्स देऊ शकला नाही. बाकी जे डिमेरिट्स होते ते सगळे निघून आले इन मॉडर्न पिरियडिक टेबल और लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल मध्ये. सेकंड डिमेरिट जर बघितला तर काही एलिमेंट्सचे ॲटॉमिक मास जे होते ते सेम येत होते, जे होल नंबर मास आहे ते सेम येत होते. तो सुद्धा डिमेरिट मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये निघून आला बिकॉज हा अरेंज केला होता अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स. सो इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर मध्ये बघा फर्स्ट येईल हायड्रोजन, सेकंड येईल हेलियम आणि युनिफॉर्मली आता इन्क्रीज करेल. थर्ड येईल लिथियम, बघा आता थर्ड येईल लिथियम नंतर येईल फोर्थ असेल बेरिलियम. आता एलिमेंट्स अरेंज करताना हेनरी मोसलेजनी काय केलं तर व्हर्टिकल कॉलम आणि हॉरिझॉन्टल रोज असं अरेंज केलं. बघा आता एक स्ट्रक्चर बघून घेऊ मॉडर्न पिरियडिक टेबलचं. बघा
एलिमेंट्स अरेंज करताना हेनरी मोस्लीनी जे अरेंज केले व्हर्टिकल कॉलम्स मध्ये. बघा आता हे व्हर्टिकल कॉलम्स असतील, व्हर्टिकल कॉलम्स मध्ये अरेंज केले आणि असे टोटल 18 व्हर्टिकल कॉलम्स केले. आता आपण इन डिटेल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. सध्या आपण आउटलुक बघू मॉडर्न पिरियडिक टेबलचं. सो टोटल 18 व्हर्टिकल कॉलम्स केले, 18 व्हर्टिकल कॉलम्स, आणि या व्हर्टिकल कॉलमला म्हटलं गेलं ग्रुप्स. सो इन मॉडर्न पिरियडिक टेबल जे व्हर्टिकल कॉलम्स असतील त्यांना म्हटलं गेलं ग्रुप्स. आणि असे टोटल 18 व्हर्टिकल कॉलम्स असल्याने ग्रुप झाले 18 ग्रुप्स. इन मॉडर्न पिरियडिक टेबल 18 व्हर्टिकल कॉलम होते आणि त्याला म्हटलं 18 ग्रुप्स असतील. त्यानंतर आणखी करण्यात आले हॉरिझॉन्टल रोज. बघा आता हॉरिझॉन्टल रोज करण्यात आले आणि हॉरिझॉन्टल रोज बघा हॉरिझॉन्टली डिव्हिजन केलं असेल असं. सो व्हर्टिकल कॉलम्स आणि हे जे दिसत असेल तुम्हाला याला म्हणू शकतो आपण रोज. असे टोटल 7 रोज होते. बघा असे टोटल 7 हॉरिझॉन्टल रोज असत आणि या हॉरिझॉन्टल रोजलाच म्हणण्यात आलं पिरियड्स. सो असे 7 पिरियड्स होते इन मॉडर्न पिरियडिक टेबल. बघा 7 पिरियड्स अँड 18 ग्रुप्स. ग्रुप्स कशाला म्हणून व्हर्टिकल कॉलम्स. बघा व्हर्टिकल ज्या लाईन्स असतील त्याला म्हणून आपण कॉलम, व्हर्टिकल कॉलम, आणि ते असतील टोटल 18, आणि 7 हॉरिझॉन्टल लाईन्स असतील आणि त्याला म्हणून आपण 7 पिरियड्स. सो ग्रुप्स आणि पिरियड्स मध्ये जे केले गेलं डिव्हिजन मॉडर्न पिरियडिक टेबल, आणि यालाच म्हणतो आपण लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबलचं. त्यानंतर यामध्ये टोटल 4 ब्लॉक्स प्रेझेंट होते. बघा एक ब्लॉक असेल एस, एक ब्लॉक असेल डी, एक असेल पी, आणि त्यानंतर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 2 रोज ज्या ठेवण्यात आल्या त्या पिरियडिक टेबलच्या बाहेर ठेवण्यात आल्या किंवा खाली ठेवण्यात आल्या आणि त्यांना म्हटलं जातं एफ ब्लॉक. बघा 18 व्हर्टिकल कॉलम्स आणि 7 पिरियड सोडून 2 सिरीज होत्या. या सिरीजला म्हणतात लेंथेनाइट्स. बघा या सिरीजला म्हणतील लेंथेनाइट्स अँड सेकंड सिरीज असेल एक्टिनाइट्स. या 2 सिरीज असतील ज्या पिरियडिक टेबलमध्ये पिरियडिक टेबलच्या बाहेर ठेवल्या गेल्या आणि यांना म्हटलं गेलं एफ ब्लॉक. बघा टोटल 4 ब्लॉक असेल एस, पी, डी अँड एफ असे टोटल 4 ब्लॉक्स असतील. त्यानंतर बघा 18 व्हर्टिकल कॉलम्स असतील ज्याला आपण ग्रुप्स म्हणू. 7 हॉरिझॉन्टल रोज असेल त्याला म्हटलं आपण पिरियड्स. त्यानंतर बघा 4 ब्लॉक्स असेल एस, पी, डी अँड एफ ब्लॉक. बघा आता एस ब्लॉक जो असेल त्यामध्ये असेल 1 to 2 ग्रुप. बघा एस ब्लॉक मध्ये असेल 1 to 2 ग्रुप. त्यानंतर डी मध्ये असेल 3 to 12 आणि पी मध्ये असेल 13 to 18. बघा एस मध्ये असेल 1 to 2, एस ब्लॉक मध्ये असेल, एस ब्लॉक असेल तर 1 to 2 ग्रुप असेल. हे 1 to 2 ग्रुप आहेत. त्यानंतर बघा पी असेल तर पी मध्ये असेल 13 to 18 ग्रुप. त्यानंतर बघा जर डी ब्लॉक असेल, डी ब्लॉक मध्ये असेल 3 to 12 ग्रुप. त्यानंतर बघा त्यानंतर बघितलं तर तो सिरीज आहे लेंथेनाइट्स अँड एक्टिनाइट्स. लेंथेनाइट्स अँड एक्टिनाइट्स, लेंथेनाइट्सला सॉल्ट राहिले लिहून टाकू, एक्टिनाइट्सला इथे लिहून टाकू. सो या ब्लॉकच्या ज्या सिरीज आहे, या ब्लॉकच्या सिरीज मध्ये या ब्लॉक मध्ये 2 सिरीज होत्या लेंथेनाइट्स अँड एक्टिनाइट्स. असं टोटल डिव्हिजन होतं मॉडर्न पिरियडिक टेबलचं. त्यानंतर मॉडर्न पिरियडिक टेबल अरेंज केला गेला अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. आणि इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर करताना लक्षात आलं की एक युनिफॉर्म रेंज ॲटॉमिक नंबरची फॉलो होते. सो असं सांगण्यात आलं की जे ॲटॉमिक नंबर आहे ते पिरियडिक फंक्शन आहे मॉडर्न पिरियडिक टेबलचं. आणि हे जे आहे ते फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, मीन्स युनिफॉर्मली काय होत आहे इन्क्रीज करत आहे काय ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर का असेल यासाठी तुम्ही मागचा ॲटॉमिक नंबरचा व्हिडिओ बघू शकता. सो हे असेल मॉडर्न पिरियडिक टेबल.